नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 14 मार्च 2026. मित्रांनो, आज आपण अलियादर्गीच्या बाजारभावाबद्दल चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपण 3-4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ त्या ठिकाणी बनवला होता. मधात आपल्याला व्हिडिओ बनवता गेला नाही. तर त्या ठिकाणी आपण एक लाईव्ह प्लॉट बघितला होता. लाईव्ह प्लॉटची जी सौदा झाला होता तर तो आपण त्या ठिकाणी बघितला होता. बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटलं की इथले भाव त्या ठिकाणी कमी नाही व्हावा. तर मित्रांनो, आपल्याला वेगवेगळ्या मार्केटमध्ये वेगवेगळे भाव त्या ठिकाणी जो 100-200चा फरक आहे तर हा 100% त्या ठिकाणी दिसणार आहेत. कारण की जर का एखाद्या ठिकाणी ₹43 सौदा आला तर पूर्ण महाराष्ट्रात तो सौदा होत नाही. बऱ्याचशा ठिकाणी ₹100-200 त्या ठिकाणी कमी होतो. आता वैजापूर साईड असेल, त्याच्यानंतर राजूर साईड असेल, त्याच्यानंतर जाफराबाद साईड असेल, त्याच्यानंतर सांगली सातारा साईड असेल, त्याच्यानंतर बरेच काही वेगवेगळे मार्केट आहेत. तर त्या मार्केटमध्ये किंवा त्या विभागामध्ये हे जे सौदे होतात तर हे सौदे म्हणजे सारखे सौदे नसते होत. ₹100-200 आपल्याला त्या ठिकाणी फरक दिसून येतो. काही ठिकाणी शेतकऱ्याला ₹42 अद्रक मागितली आहेत, तर काही ठिकाणी 43 मागितली आहेत, तर काही ठिकाणी 44-45 सुद्धा मागितली आहेत आणि काही ठिकाणी ₹40 41 सुद्धा त्या ठिकाणी मागितली आहेत. तर मित्रांनो, एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे. काही भागामध्ये आपल्याला ₹100-200 फरक हा 100% दिसून येतो. कारण की वाढीव भाव हा सरसकट पूर्ण ठिकाणी आपल्याला एकसारखा भाव त्या ठिकाणी दिसत नाही. तर आता जी सौदा चालू आहे, तर जे भाव आले अद्रकीचे चालू आहेत, तर हे ₹40 पासून 41, 42, ₹43 लोक अशा पद्धतीने त्या ठिकाणी भाव चालू आहेत. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी माल त्या ठिकाणी थोडासा दाबला होता. कारण की पुढे युद्धजन्य स्थिती निर्माण झाली थोडीशी नॉर्मल आणि त्या हिशोबानेच व्यापाऱ्यांना थोडंसं दबाव टाकला आणि दबाव टाकल्यामुळं शेतकरी थोडेसे परेशान झाले आणि ज्या शेतकऱ्यांना थोडंसं अडचण होती म्हणजे पुढील पीक घेण्यासाठी. आता आपल्या भागामध्ये म्हणजे आमच्या भागामध्ये मिरची हे पीक त्या ठिकाणी आता खूप जास्त घेत असतात. तर ह्या हिशोबानं ज्या शेतकऱ्याला मिरचीचं पिकाची लागवड करायची आहे एप्रिलमध्ये, तर त्या हिशोबाने त्यांनी ते प्लॉट काढू लागले आहेत आणि वेगवेगळ्या भागामध्ये थोडेसे 100-200चा फरक आपल्याला दिसू शकतो. तर मित्रांनो, आता नेमके तुमच्या भागामध्ये नेमके काय सौदे होऊ लागले हे खाली तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता सध्या अलियादर्गीचे भाव आहेत ₹40, ₹41, ₹42, ₹43 सुद्धा काही ठिकाणी आता होऊ लागले आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की अलियादर्गीच्या बाजारभावामध्ये आता थोडीशी आपल्याला सुधारणा त्या ठिकाणी दिसू लागली आहेत. तर मित्रांनो, तुमच्या भागामध्ये नेमके काय सौदे होऊ लागले खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, धन्यवाद.